विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसी स्टुडंटसाठी ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा कोर्स केलेला आहे आणि ते समर 2024 एक्झाममध्ये पास झालेले आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन सुरू झालेली आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा झाल्यानंतर रजिस्टर फार्मासिस्ट व्हायचं आहे किंवा मेडिकल लायसन्ससाठी अप्लाय करायचं असतं, तर त्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन देणं अत्यंत गरजेचं असतं. ती एक्झाम दिली, ती एक्झाम पास झाला तरच तुम्हाला मेडिकलचं लायसन किंवा रजिस्टर फार्मासिस्ट होता येणार आहे. त्यासाठी एक्झिट एक्झामिनेशन कंपल्सरी केलेली आहे. ह्याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण स्टुडंट्समध्ये दिलेली होती, पण एक्झॅक्टली त्याचं शेड्यूल काय, फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, त्याची फीज किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आता ऑफिशियली नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आता ते संपूर्ण एक्झामची माहिती, फॉर्म कसा भरायचा, काय काय क्रायटेरिया आहेत, एक्झामचा सिलेबस काय असेल, पेपर किती असतात, पेपरला टाइम किती असेल, एक्झाम कशी होणार आहे, हे सगळं तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमधून द्यायचा मी प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचं नाव मी खाली दिलेलं आहे ते सर्च करू शकता किंवा आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या चॅनलच्या बेल आयकॉनवरती प्रेस करून सबस्क्राईब करून तुम्ही नवीन अपडेट फार्मसी ॲडमिशनच्या किंवा जॉबच्या मिळवू शकता. तर चला तर मग बघूयात. दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स डिपार्टमेंट ऑफ एक्झामिनेशन यांच्याकडून एक ऑफिशियल पत्र नोटीस देण्यात आहे आणि त्यामध्ये त्यांनी की डिप्लोमा स्टुडंटसाठी, डिप्लोमा फार्मसी झालेल्या स्टुडंटसाठी एक्झिट एक्झाम आता लागू करतायत आणि त्याची एक्झाम जी आहे ती 3 पेपरमध्ये होणार आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स, डेट्स वगैरे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते आपण पुढं 1 बाय 1 बघूया. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पात्रता काय असेल, एक्झाम फॉर्मची लिंक आणि फीज किती आहे, एक्झामचा पॅटर्न काय असेल, त्याला टाइम काय असेल, कुठे एक्झाम होणार आहे, कुठलं सेंटर शकतं आणि कुठले डॉक्युमेंट्स फॉर्म फिरताना तुमच्याकडे असायला पाहिजेत, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला 1 बाय 1 आता ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर सुरुवातीला ही अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नॅशनल मेडिकल सायन्स बोर्ड जे आहे त्यांच्याकडून NABA यांच्याकडून अशा पद्धतीचे ऑफिशियल डेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही बघितलं तर दिनांक 24 ऑगस्ट पासून ते 13 सप्टेंबर पर्यंत, 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान तुम्ही काही डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना चुकले असतील किंवा काही माहिती तुमची चुकली असेल तर ते त्या ठिकाणी बदल करायची शेवटची तारीख 18 सप्टेंबर आहे. त्यानंतर तुम्हाला फायनल एडिट करण्यासाठी एक चान्स दिला जाणार आहे 24 आणि 25 सप्टेंबरला. त्यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन, जे अंगठ्याचे ठसे म्हणतो आपण त्याला, हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. 30 सप्टेंबरला तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळून जाणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना 30 सप्टेंबरला त्यांचं ॲडमिट कार्ड मिळून जाईल आणि दिनांक 3, 4 आणि 5 ऑक्टोबर 2024ला ऑफिशियल 3 पेपर 3 दिवस होणार आहेत आणि 4 नोव्हेंबरला रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांनी एकच लक्षात ठेवा, 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या दरम्यान फॉर्म भरायचा आहे. 30 तारखेला त्यांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. 3, 4, 5 ह्या दिवशी त्यांना मिळालेल्या हॉल तिकीटवरती जे सेंटर मिळालेलं आहे त्या सेंटरवरती जाऊन परीक्षा द्यायची आहे आणि 4 नोव्हेंबरला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. तर कोण पात्र आहे? बरेचसे स्टुडंट्स कन्फ्यूज आहेत. तर मी स्पेशली इथं मेन्शन केलेलं आहे, जे स्टुडंट्स अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष 2022-23ला ॲडमिशन फार्मसी डिप्लोमाला घेतलेलं आहे, तिथून पुढं घेणार आहेत आणि ते समर 2024 एक्झाममध्ये पास झाले असतील, तेवढ्याच मुलांना एक्झिट एक्झाम लागू आहे. स्टुडंट्स त्यांचा रिझल्ट बघा, त्यांचा एनरोलमेंट नंबर बघा. त्या एक्झाम ज्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 2020-21ला त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, पहिल्या वर्षाला मध्ये तो फेल झाला असेल आणि आता तो समोर 2024ला पास झाला असेल, तर त्या विद्यार्थ्याला मात्र एक्झिट एक्झाम नाही. तसंच 2021-22 मध्ये तो ॲडमिशन घेतलेला आहे आणि त्याला
2023ला तो पास झालेला आहे, समर 2023च्या एक्झामला तो पास झाला, तर त्याला ही एक्झाम नाहीये. एक्झाम कोणासाठी आहे? अकॅडमिक इयर 2022-23 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय तेवढ्याच विद्यार्थ्यांना, समर 2024 मध्ये जे पास झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम होणार आहे. मग मी इथं MSBT स्पेशली मेन्शन केलेलं आहे, पण तुमचं बोर्ड कुठलं होतं, मग आउट ऑफ स्टेट तुम्ही असलं तुमचं कुठलं एक्झामचं बोर्ड आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना 2024 मध्ये जे पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना, स्पेशली 21, 22 आणि 23 मध्ये ऍडमिट झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा लागू आहे. त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला दिलेली आहे, NATboard.edu.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. फॉर्मची फी किती आहे? खूप सारी विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, फीज किती असणार आहे. आम्हाला फीज सांगितलेली नव्हती. आता फीज, एक्झामिनेशनची फी 5,000 रुपये आणि GST 900, अशी एकूण मिळून 5,900 रुपये. आणि फॉर्म भरायला मे बी 100-200 रुपये असं म्हणलं तर तुम्ही जवळपास 6,000 रुपये तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायची फी आहे. बरेचसे विद्यार्थी एवढी फी भरू शकत नाहीत. सगळ्यांच्या टीचर्सच्या, स्टुडंटच्या, पालकांच्या मध्ये हेच डाऊट सुरू आहेत. मे बी याच्यामध्ये चेंज झाला तर अपडेट तुम्हाला लवकर मिळून जाईल. तर तुर्तास तरी लक्षात ठेवा, 5,900 ही तुमची एकूण फी आहे. ऑनलाईन फी तुम्ही भरू शकता. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 पेपर द्यायचे आहेत, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. पेपर 1 साठी फार्मास्युटिक्स, फार्मसी लॉ आणि इथिक्स, कम्युनिटी फार्मसी आणि मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल फार्मसी, हे 4 सब्जेक्ट पेपर 1 मध्ये तुम्हाला द्यायचे. पेपर 2 मध्ये HAP आहे, फार्माकोलॉजी आहे आणि फार्माकोथेरॅपेटिक्स. पेपर 3 मध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फार्माकोग्नोसी आणि सोशल फार्मसी. म्हणजे ह्यामध्ये नवीन सिलेबस प्रमाणे तुमचे जे नवीन सिलेबस तुम्ही 2 वर्षामध्ये कंप्लीट करता, जे सब्जेक्ट्स आहेत तेच या ठिकाणी आहेत. त्यांचे क्वेश्चन्स किंवा मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर टोटल 150 प्रश्न ह्या एका पेपरला आहेत. पेपर 1 ला 150, पेपर 2 ला 150, पेपर 3 ला 150, असे टोटल 150 मार्कांचे तुमचे 3 पेपर्स होणार आहेत. आणि ह्या प्रत्येक पेपरला तुम्हाला 180 मिनिट म्हणजे जवळपास 3 तास वेळ आहे. एक्झाम कशी होणार आहे तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे. 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक पेपरला. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 ला त्याला 4 ऑप्शन्स असणार आहेत आणि वेळ 180 मिनिटं असणार आहे. म्हणजेच 3 तारखेला पेपर 1 होणार आहे, 4 तारखेला 4 ऑक्टोबरला पेपर 2 आणि 5 ऑक्टोबरला पेपर 3, असे टोटल 3 दिवस 3 पेपर होणार आहेत. प्रत्येकाला 150 प्रश्न आणि 180 मिनिटं म्हणजेच 3 तास त्याला वेळ आहे. तर तुम्ही बघितलं तर जवळपास 140 सेंटरवरती परीक्षा होणार आहे. तुम्ही कुठं राहताय आणि तुमचा एरिया कुठला आहे त्याच्या जवळचं सेंटर शक्यतो निवडायचा प्रयत्न करा. आपल्या महाराष्ट्रात जवळपास 20 ते 25 सेंटर्स मला या ठिकाणी दिसत आहेत. सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नांदेड आहे, त्यानंतर वर्धा आहे, असे बरेचसेच, ठाणे आहे, पुणे आहे, असे बरेचसे, नवी मुंबई आहे, मुंबई पण आहे. तर असे बरेचसे सेंटर्स आपल्या महाराष्ट्रातले आहेत. तर ते तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या जवळचं सेंटर शक्यतो सिलेक्ट करायला विसरू नका. त्यानंतर पुढे जायला तुम्हाला एक्झाम 2 सेशनमध्ये देता येते, एक तर मॉर्निंग किंवा आफ्टरनून, आणि पेपर 3 दिवस तुम्हाला ही एक्झाम चालणार आहे. जर तुम्ही मॉर्निंग सेशन निवडला तर 7 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, 8:30 ला तुमचं रिपोर्टिंग क्लोज होणार आहे, 8:45 ला तुम्हाला लॉग इन करायचं आहे, 8:50 ला तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत आणि 9 ते 12 ह्या पिरियडमध्ये 3 तासाची तुमची एक्झाम होणार. तसंच आफ्टरनून सेशनमध्ये 3 ते 6 ह्या पिरियडमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर हे 3 पेपर्स 3, 4 आणि 5 ऑक्टोबर दिवशी होणार आहेत. त्यानंतर पुढे बघितलं तर मार्किंग स्कीम कशी असेल, तर ही टोटल MCQ क्वेश्चन्स आहेत. 150 प्रश्न एका पेपरला असणार आहेत. त्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. म्हणजे तुम्हाला पासिंग क्रायटेरिया का असणार आहे तर तेही सांगतो. तर मला मिनिमम एका पेपरमध्ये 50% मार्क्स मिळवणे अपेक्षित आहे. म्हणजे 150 मार्कांची तुम्ही परीक्षा दिली तर 150ला 50% केलं तर कमीत कमी 75 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पडतील. तेच विद्यार्थी त्या पेपरमध्ये पास असतील. पण तिन्ही पेपरला सेपरेट पासिंग आहे. प्रत्येक 3 पेपरमध्ये तुम्हाला 50% मार्क्स पडायचे आहेत. म्हणजे तिन्ही पेपरमध्ये 75 पेक्षा जास्त मार्क्स पडले तरच तुम्ही त्या एक्झाममध्ये पास होणार आहे. त्यातला एखादा जरी पेपर तुमचा फेल झाला तर मात्र पुन्हा तुम्हाला तिन्ही पेपर द्यायचे आहेत.
आणि ही एक्झाम वर्षातून 2 वेळा होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी ह्याचा नॉलेज घ्यायचं आहे. फॉर्म भरताना पण काळजीपूर्वक गडबड न करता मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिस, म्हणजे तुम्ही एक्झामचं सेंटर फॉर्म भरताना तुम्हाला सिटी कुठली हवी आहे, टेस्ट एक्झाम सेंटर कुठलं पाहिजे हे शहर तुम्हाला निवडायचं असतंय. त्यामुळं जो आधी फॉर्म भरेल त्याला त्याचं जवळचं सेंटर मिळू शकतं, जो नंतर फॉर्म भरेल त्याला मात्र मे बी दूरचं सेंटर मिळू शकतं. तर ह्याची विद्यार्थ्यांनी नोंद घेतली पाहिजे. डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत? फोटो लागेल, सिग्नेचर असते, त्यानंतर थंब इम्प्रेशन लागतात, म्हणजे हक्काचे ठसे लागणार आहेत 12वीचे किंवा 10वीचे, पण शक्यतो 12वीचे मार्कशीटच तुमच्याकडे मार्क्स भरण्यासाठी लागतील. डिप्लोमा फायनल इयरचे मार्कशीट मार्क्स त्याच्यावरती, त्यानंतर डिप्लोमा स्टार्टिंग आणि डिप्लोमा एंड ह्याही डेट्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये संपर्क करू शकता. मेल ID, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ॲड्रेस पर्पजसाठी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. फक्त फोटो, सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन एवढंच आपल्याला अपलोड करावं लागतं. बाकी कुठलंही डॉक्युमेंट फॉर्म भरताना अपलोड करायचे नाही, पण माहिती भरण्यासाठी हे डॉक्युमेंट सगळं असणं आवश्यक आहे. तर त्यानंतर ह्या जवळपास 3 ते 4 स्टेप्समध्ये तुम्ही फॉर्म भरू शकताय. युजर ID क्रिएट करायचा. युजर ID पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाणार आहे किंवा तुमच्या मेलवरती मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ्स अपलोड करायचे आहेत. तुमचा फोटो, सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन अपलोड करून त्यानंतर तुम्हाला एक्झामचं सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फॉर्मची फी भरायची आहे आणि त्यानंतर डिक्लरेशन करायचं आहे. तुमचं सेल्फ डिक्लरेशन द्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. पुन्हा त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तर ह्या टोटल 4 स्टेप्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायला गडबड करू नका. फॉर्मचाही लाईव्ह डेमो मी द्यायचा प्रयत्न करतो. फॉर्मची फी जास्त आहे कदाचित, त्यामुळं मुलं फॉर्म भरू शकत नाहीत आणि म्हणून याच्यावरती कदाचित काहीतरी पर्याय निघण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुर्तास तरी एवढंच लक्षात ठेवा, अभ्यासाला सुरुवात करा. सिलेबसचे डिटेल्स मी नंतर आणखी एक व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करतो. तुर्तास एवढंच माझ्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतोय. काय डाऊट्स असतील, काही माहिती असेल तर, काही क्वेश्चन्स असतील तर मला चॅट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.